संजय राऊतांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही। पूर्वी म्हणायचे मुंबई गुजरातमध्ये जाणार, लोकांच्या भावना, मराठी माणसाच्या भावना भडकवायच्या, याशिवाय त्या चांडाळ चौकडीनं दुसरं काही काम केलेलं नाही। आम्ही देखील त्यावेळी होतो, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। म्हणजे ॲक्च्युली पक्ष वाढवावा कसा, काहीतरी धोरण असावं। भगवान भरोसे पक्ष कधी वाढत नसतो आणि लोकांना अशा पद्धतीने येणारे चांगले प्रकल्प घालवायचे, दिशाभूल करायची, अशा पद्धतीची जी यांची कार्यपद्धती आहे, त्यामुळे ते आज या ठिकाणी आहेत। खरं म्हणजे पूर्वी मुंबई देखील गुजरातमध्ये जाणार म्हणायची। मी आज या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, इव्हन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पण महाराष्ट्रातील 1 इंच जमीन महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही किंवा या ठिकाणी महाराष्ट्रावर कोणता अन्याय होऊ देणार नाही। सतेज उर्फ बंटी पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेचं बोट धरून विधानसभेत गेले, शिवसेनेच्या मतावरती निवडून आले आणि मग ते शिवसेनेला विसरू लागले। ते नंतर काँग्रेसला त्यांनी जवळ केलं। आता अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या तोंडातून होतात की शिवसेनेचे 7 खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत। हे कोणते ज्योतिषी आहेत? आम्ही एकसंघ आहोत, भक्कम आहोत। शिवसेनेचे 18च्या वरती खासदार आम्ही निवडून आणणार आहोत। या उलट मला असं म्हणावं लागेल, त्यांची तशी काय प्रक्रिया सुरू आहे काय बघायला पाहिजे, कारण मी ऐकलंय की सतेज पाटील आता यांची पळताभुई थोडी झालेली आहे, कारण यांचे व्यवसाय 2 नंबर, सगळे 2 नंबर। त्यामुळं आता 2 नंबरचं काय करता येणार नाही आणि देशात आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा जी सत्ता आलेली ती काय परत जाईल असं काही चिन्ह नाही आहे। आणि त्यामुळं आपल्याला देखील आता इकडून काँग्रेस म्हणून कड काढावी लागेल। या भूमिकेतून आपल्यालाच भाजपमध्ये जायचं आहे, या हेतून त्यांनी अशी काही वक्तव्य केलेत की तपासून घेतलं पाहिजे। कदाचित मला असं वाटतंय पुढच्या काही दिवसांमध्ये सतेज पाटील भाजपमध्ये दाखल झालेले आपल्याला दिसतील। ते एक लक्षात घ्या, आमची पूर्वीची भूमिका काय आहे? आमची भूमिका हीच आहे, आमच्यावर अन्याय होतोय, तुम्ही आम्हाला बोलून पण देत नाही, आमचं मत देखील प्रदर्शित करू शकत नाही आम्ही। आता मुरलीधर जाधवांना ते कळालंय, आता बाकीच्यांना पण कळेल। आम्ही जे आमदार खासदार म्हणून ज्या वेळेला सभागृहात जायचो होतो, त्यावेळेला लोकांचं मत मांडता आम्हाला येत नव्हतं, एवढं आमच्यावर प्रेशर होतं। म्हणजे याच पद्धती आता हे लोकांचंच मत असेल मुरलीधर जाधवांनी मांडलेलं, आणि लोकांचं मत जर त्यांना मान्य नसेल तर लोक देखील त्यांना स्वीकारणार नाहीत पुढच्या काळामध्ये। आणि म्हणून आता मुरलीधर जाधव हल्ले आणि कोणतरी होतील, पुढच्या काळामध्ये सगळं हे साफ झालेलं आपल्याला दिसेल। मग हे महाविकास आघाडीवरचं आंधळ प्रेम म्हणायचं का? कारण एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याला जर तडकाफडकी अशी अक्कलपट्टी करत असतील तर हे महाविकास आघाडीबद्दलचं एक आंधळ प्रेम असू शकतं। कुठलंही कुटुंब, कुठलंही ऑर्गनायझेशन, आपला एखादा मोठा व्यवसाय कसा ढासळतो याचं एक चांगलं उत्तम उदाहरण हे शिवसेना आहे। म्हणजे सर्वजण आम्ही एकत्र असताना आपल्या लोकांची किंमत करायची नाही, नियोजन ठेवायचं नाही, लोकांना नाराज करायचं, आपल्या सत्तेचा वापर इतर पक्षांना कसा होईल याकडे त्यांनी जास्त बघितलं मुख्यमंत्री असताना, आणि मग झालेली पडझड आहे। अगदी त्याच पद्धतीने आता सुरू आहे। पुढच्या काळामध्ये आता जे आहे ते देखील राहणार नाही याची मला खात्री आहे।